गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. गजानन महाराज व तुमच्या कृपेने 2 घास पोटाला खायला मिळते. अशीच कृपा ठेवा समद्यांवर. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. हा पार्वती सुरू करा. माई दादा लय भूक लागली आहे. काय भाकर तुकडा मिळेल का? अरे तुला खायला दिलं तर आम्ही काय खाणार रे? मातीची ढेकळं. पार्वती आता मला सांगा, एक घास बी पोटात गेला नाही आणि हा आला इथं. घे बाबा. लय उपकार झालं दादा. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. आणखीन देऊ? हा हवं? आता पोट भरल ना तुझं? होय येतो दादा. गण गण गणात. हे काय केलं तुम्ही? आता एकच भाकर उरली ना? हे पार्वती अगं अर्धी अर्धी खाऊ पोट भरल की आपलं. हा? एकाच दिवशी ना अंगावरचं नेसलेलं सुद्धा सोडून द्याल तुम्ही कोणाले? पार्वती म्या महाराजांचा भक्त आहे. भुकेल्याचं पोट भरणं हे पुण्याचं काम आहे असं महाराज सांगतात. अगं त्यांना गुरुस्थानी मानायचं आणि त्यांचं ऐकायचं नाही. त्यांचे विचार आचरणात आणायचं नाही. असं कसं होईल? नाही पार्वती हे मला जमणार नाही. आता हा कशा पायी आला? हा पुन्हा वामनरावाच्या अंगात आलं असणार. पार्वती आलोच मी. गण गण गणात बोते. बोला. वामनरावांच्या अंगात गजानन महाराज आले आणि तुम्ही त्यांचे भक्त ना, म्हणून तुम्हाला सांगायला आलो. चला दर्शनाला. मी येणार नाही. हा? वामनराव ढोंग करतात, लोकांना फसवतात. गजानन महाराज कधीच कुणाच्या अंगात येत नाहीत. सदाशिवराव अरे तुम्ही पण काय कोणाचं बी ऐकून कोणाच्याही मागे जाता आणि त्या वामनरावाच्या सांगण्यानं वागता. अरे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? अरे त्या परास आपल्या शेतात काम करा, काबाड कष्ट करा, सोनं पिकवा. बस लय बोलताय सदाशिवराव. तुम्हाला यायचं नसन तर नका येऊ. लोकांना कशाला फितवताय? यांचं चांगलं होणार आहे. गजानन महाराज तुम्हाला संधी देणार आहेत ना, मग हे कसे काय येतील इकडं? चला रे. गजानन महाराज त्यांना बुद्धी दे. गण गण गणात बोते गण गणात बोते. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आम्ही गजानन महाराज आहोत. वामनराव वामन आमचा आहे आणि आम्ही वामनचे आहोत. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. महाराज दमला असाल, थोडा आराम करा. आम्ही जमलोय. काय म्हणजे शेगाववरून तुम्ही प्रवास करून आलात ना, म्हणून सांगितलं. मी पाहिलंय गजानन महाराज असेच बसतात. होय होय होय. महाराज दिनू आम्हाला चिलीम ओढायची आहे. चिलीम घेऊन ये, चिलीम घेऊन ये. आता आणतो महाराज. महाराज वामनरावांच्या अंगात येऊन आपण अनेकांना मार्ग दाखवलाय महाराज. बरं मग मलाही मार्ग दाखवा. मार्ग मार्ग दाखवणारे आम्ही कोण? मार्ग दाखवतो तो आमचा पांडुरंग. आम्ही निमित्त मात्र. महाराज आपली चिलीम दे. महाराज असेच चिली मोडतात. असं होय. महाराज माझी म्हैस गाभण आहे.
याच्या आधी तिनं 3 म्हशीला जन्म दिलाय. या खेपेला या वेळेस तसंच होईल. खरंच महाराज? या वेळेस रात्रीच जन्माला येईल असा आमचा पांडुरंग सांगतोय. होय होय महाराज, येतो महाराज. बघा महाराज, आपले सगळे फक्त कामापुरते. अहो, दक्षिणा पेटीची साधी आठवण सुद्धा त्यांना राहत नाही. असं बोलू नये दिनू. आमचा प्रत्येक भक्तगण दक्षिणा पेटीत काही ना काहीतरी टाकत असतो, हे आम्ही जाणतो. होय ना रे? होय होय महाराज. दक्षिणा पेटी कुठे आहे दिनू भाऊ? चला, त्या बाजूला आहे तिकडे. होय होय, चला येतो महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कशाला उगाच त्या दिनकर भाऊंशी वाद घातलात? उगाच वाद घातला? नाही तर काय, आपण गुमान आपलं काम करावं ना. लोक काय करतात त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? हे पार्वती, कसं देणं घेणं नाही? हा, अगं या गावात अनेक चांगल्या वाईट गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडत असतात, पण मी कधी लक्ष देत नाही, कारण माझा त्याच्याशी काय पण संबंध नाही. हा, माझ्या शेगावच्या गजानन महाराजांविरुद्ध कोण बोलत असेल ना, ते मी असं नाही करणार. अगं हा वामनराव खोटं बोलतोय. असं तुम्हाला वाटतं, पण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. आणि मला सांगा, वामनरावच्या विरोधात जाणं आपल्याला झेपणार आहे का? बघ पार्वती, मला काही झेपणार आहे झेपणार नाही याचा विचार मी करत नाही, पण माझ्या गजानन महाराजांचं रूप घेऊन लोकांना कुणी फसवू नये असं मला वाटतं, आणि मी त्यासाठीच प्रयत्न करणार आहे. अहो, मी एक सांगू, माझं ऐकाल का? हे बघा, मी काय म्हणते, वामनरावाच्या अंगात जेव्हा गजानन महाराज येतात ना, तेव्हा गावातले लोक जातात त्यांच्या दर्शनाला. तुम्ही बी एक वार जाऊन या ना. पार्वती, काय बोलतेस? तुझं डोसकं ठिकाणावर आहे का? अहो, फक्त दर्शन घ्या, त्यांच्या पायावर डोकं ठेवा असं नाही म्हणत आहे मी. अहो, तिथं गेलं म्हणजे तुम्हाला कळेल ना, वामनरावाच्या अंगात गजानन महाराज येतात म्हणजे नेमकं काय होतं, ते कसे बोलतात, कसे वागतात, ते तुम्हाला प्रत्यक्ष नाही का बघायला मिळणार. आणि मग तुम्हाला बघितल्यावर कळेल ना, वामनराव करतात हे सोंग आहे का खरंच गजानन महाराज त्यांच्या अंगात येतात ते. पार्वती, हे शक्य नाही. गजानन महाराज माझ्या मनात आहेत, ते मला सांगतायत वामनराव लोकांना फसवतायत, आणि मी असं वामनरावांना करू देणार नाही. मग माझं भले काय पण हो. दिनू, आम्ही गजानन महाराजांसारखे जर संत महात्मे झालो, त्या पदाला पोचलो, तर त्यामागे तुझेही श्रम आहेत, हे आम्ही जरूर मान्य करू. जी महाराज. परंतु तुझे श्रम थोडे कमी पडतायत असं आम्हाला वाटतं. वामनराव, तू गावात एवढा प्रचार करून सुद्धा तो सदाशिव आमच्या दर्शनाला आला नाही. सदाशिव गजानन महाराजांचा निस्सीम भक्त. आमच्या अंगात गजानन महाराज येतात म्हटल्यावर खरं तर त्यानं आमच्या दर्शनासाठी धाव घ्यायला हवी होती, पण तो ढुंकूनही आमच्याकडे बघत नाही. उलट संधी मिळेल तेव्हा आमचा खोटेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. हा, मलाही असंच वाटतंय. आपला खेळ कोणी बिघडू शकत असेल तर तो एकटाच, सदाशिव. स्वतःला लई शाना समजतो. अरे, तुला पटत नसेल तर गप बस ना, बोलून कशाला दाखवतो? या सदाशिवचा काहीतरी इलाज करायलाच हवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, मला ठाऊक आहे, या वामनरावानं तुमच्या नावाचा दुरुपयोग करून कोणता खेळ मांडलाय हे तुम्हाला दिसत असणारच. आणि एक दिवस तुम्ही स्वतः इथं येऊन त्याच्या पाठीत काठी हाणून त्याला सुतासारखा सरळ करणार. महाराज, आता आणखीन उशीर कशापायी करताय? त्याला सरळ करण्याची वेळ उद्याची असेल तर ती आजच साधणं तुम्हाला शक्य आहे. असं ऐकल्यातच कोणाशी बोलताय? काही अडबिड तर नाही लागलं तुम्हाला? पार्वती, अगं माझ्या गजानन महाराजांशी बोलत होतो.
तुमचं बोलणं त्यांना ऐकायला जातंय व्हय? हम्म. हवं आज रातच्याला ना शांत झोप नाही लागायची बघा. का ग? तो वामनराव आहे ना, तो लई मोठा माणूस आहे हो. आपलं होत्याचं नव्हतं करायला त्याला काय बी येळ लागणार नाही बघा. मानतेस ना? अगं वामनराव चांगला माणूस नाही हे मानतेस ना? आणि तरी सुद्धा त्याच्या अंगात महाराज येतात हे पाहण्यासाठी मला त्याच्या घरी पाठवतेस? पार्वती, वामनराव सारख्या वाईट माणसाच्या अंगात माझे महाराज कधीच येणार नाहीत. सदाशिवराव, ओ सदाशिवराव, काय रे बाबने, काय झालं काय? अहो तुमच्या शेताला आग लागली ना. काय होय होय, शेत बघा बघा जात आहे. अरे चल लवकर. दिनू, मानतोस की नाही? मानतो वामनराव. आईला आई मानतो, बापाला बाप मानतो, आणि तुम्हाला साक्षात गजानन महाराज मानतो. शेत जळालं, आता सदाशिव काय खाईल? पोटात अन्न नाही म्हणजे अंगात शक्ती नाही, बोलण्यास वाचा नाही. आता तो सदाशिव आमच्या विरुद्ध लोकांना काय सांगणार, कसं भडकावणार? दिनू, आता आम्ही या गावाचे सर्वे सर्व हो. मी काय म्हणतो वामनराव, त्या सदाशिवचं शेत जाळलं तसं त्या सदाशिवला जित्ता जाळला तर? दिनू, हो ना, तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध होण्यात तो सदाशिव आडवा येतोय. आणि अडचणीच्या एकदा मुळाशी घाव घातला ना का अडचणवर डोकं काढीत नाही. कसं? नाही दिनू, नाही. कुणाच्या हत्येचं पातक करून चालणार नाही. त्या सदाशिवला त्याच्या कर्मानेच मारू दे. आपण मात्र नामानिरळ राहूया. तू फक्त एकच काम कर. बोला वामनराव. आम्ही गजानन महाराजांचे प्रतिरूप आहोत हे त्या सदाशिवला मान्य नाही. तो आमच्या दर्शनाला येत नाही, तो आम्हाला पूजत नाही. म्हणून गजानन महाराज कोपले आणि त्यांच्या क्रोधाग्नीत त्याचं शेत जळून भस्मसात झालं. अशी कंडी तू गावामध्ये पिकाव, म्हणजे लोक आम्हाला घाबरून राहतील. आमच्या विरोधात जाणं म्हणजे सर्वनाश ओढवून घेणं. अगदी असंच करतो. वामनराव महाराज की जय, गजानन महाराज की जय, वामनराव महाराज की जय. झालं, सगळं संपलं बघा. सगळं होत्याचं नव्हतं झालं. तर मी तुम्हाला म्हणत होते त्या वामनरावच्या मागे नका लागू म्हणून. त्या वामनरावच्या पाप पुण्याशी आपल्याला काय करायचंय? आपलं काय देणं घेणं त्याच्याशी? माझं नाही ऐकलं तुम्ही. झालं ना आता. त्या वामनरावने शेत जाळलं बघा आपलं. आता आपण एक वरीसभर खायचं तरी काय? एक वरीसभर पुरेल एवढं धान्य साठवून ठेवायला आपण काय सावकार लागून बसलो आहे? भागू कसं तरी?
चिंता आपण नाही करायची. अगं त्याची चिंता आता माझ्या महाराजांना. महाराजांना आपली चिंता असती तर आपलं शेत जाळू दिलं असतं का त्यांनी? अगं वामनरावाने आपलं शेत जाळलं, त्याला महाराज काय करणार? वामनराव भोगतील आपल्या कर्माची फळं. अहो पण आपलं काय? नवीन सुरुवात करायची, पुन्हा बीज पेरायचं. जिथं एक संपत तिथं दुसऱ्याची रुजवात होते, पुन्हा पीक उभं राहील. हो, आणि वामनराव पुन्हा जाळतील ते. मी सांगते, माझं ऐका तुम्ही. वामनरावला त्यांच्या वाटेनं जाऊ द्या, आपण आपलं बघून घेऊ काय करायचं ते. नाही पार्वती, महाराजांच्या बाबतीत खोटं नाटक म्या नाही सहन करणार. अगं माझं शेतच काय, मला जरी जित्ता जाळला ना तरी चालेल. अहो असं काय बोलता तुम्ही? हे पार्वती, अगं आपलं आपलं म्हणून काय रडगाणं गातेस? अगं आपलं कायच नाही, हे समजा महाराजांचं आहे. त्याने दिलेलं देणं आपण जतन करायचं आहे. वामनरावांना काय शिक्षा करायची आहे ते महाराज बघून घेतील. अगं आपण फक्त घेतलेलं दान जतन करायचं. शेत जळाल्याने नुकसानी झाली ती महाराजांची, आपली नाही. आता महाराज बघतील काय करायचंय ते. आपल्या हाती फक्त एकच गोष्ट आहे. कोणती? पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. गण गणात बोते, गण गणात बोते. तर मंडळी, आपण साऱ्या गावकऱ्यांनी गजानन महाराजांचं म्हणजे आमचं ध्यान मंदिर बांधण्यासाठी जी एकजूट दाखवली, जे श्रम घेतलेत, निधी जमा केला, त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे ऋणी आहोत. या ध्यान मंदिराच्या उद्घाटनासाठी गजानन महाराजांना आपल्या गावामध्ये पाचारण करण्याच्या विचारात आम्ही आहोत. वामनराव, हे काय चाललंय काय? सदाशिव, वा वामनराव वा. आजपर्यंत महाराज तुमच्या अंगात यायचे तुम्ही घरात असताना, आता चावडीवर सुद्धा महाराज तुमच्या अंगात येऊ लागले काय? ओ वामनराव, कशाला या गरीब भोळ्या बाबड्या गावकऱ्यांना फसवताय? हा, सदाशिवराव तोंड सांभाळून बोला, परिणाम वाईट होतील. गजानन महाराजांचा कोप होईल. दिनू, बघा तरी हे कसे बोलतायत. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. दिनू, सदाशिवराव, तुम्ही स्वतःला गजानन महाराजांचे भक्त म्हणवता. आजवर अनेकदा शेगावची वारी करून आला. तुमचा आणि गजानन महाराजांचा चांगला परिचय आहे. तेव्हा या साऱ्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आपल्या गावात गजानन महाराजांना घेऊन यावं, मोठा सोहळा करावा. तुम्ही आणू शकता गजानन महाराजांना आपल्या गावात? मी महाराजांना गावात आणू शकतो, पण तुमच्या ध्यान मंदिराच्या उद्घाटनासाठी नाही, तर तुम्ही हे घेतलेलं संग लोकांसमोर उघडं करण्यासाठी. महाराजांनी या गावात येऊन या गावकऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालावं अशी माझी इच्छा आहे. बघा महाराज, याला म्हणतात सुंब जळाला पण पीळ नाही गेला. दिनू, शांत राहा. सदाशिव, आज आम्ही तुला आणि या साऱ्या गावकऱ्यांना दाखवून देऊ की गजानन महाराजांवर केवळ आमचाच अधिकार असेल. ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आम्ही पैज लावतो. गजानन महाराजांना तुम्ही आणून दाखवता कमी. वामनराव, मला फक्त एवढंच माहित आहे, गजानन महाराज
नेहमी सत्याची साथ देतात, हे ध्यानात ठेवा. मोप दिसानं याद केलं शेठजी. शेठजी म्हणायचं नाही, महाराज, वामनराव महाराज. वामनराव महाराज? हे सुद्धा कोणाशी बोलतोय, याला काय भाषा कळणार आहे का? तुला फक्त एकच भाषा कळते, ती सुद्धा कुऱ्हाडीची. काय काढू, बरोबर ना? बरोबर. तुम्ही फक्त काम सांगा. उभ्याला आडवा करायचंय. हे एकच काम तर जमते मला. कुणाला आडवा करायचा आहे? सदाशिव. कोण रे बाबा तू? हे म्हसन्या, आपण कोण ते आपल्याला बी ठाव नाही, पण जिथे जिथे जातो तिथे मला यमाचा अवतार बोलतोय. अरे माझ्याकडे काय काम आहे तुझं बाबा? माझं काम नाही, या कुऱ्हाडीचं काम आहे.